एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये केलं आहे आणि पंचांकडे आपण बघतोय या ठिकाणी अपील तर केलंय परंतु सेफ या ठिकाणी पोहोचण्याचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात तब्बल 13-11 धाब्यांवरती खेळतोय तन्मय पाटील. 2 धाब्यांशी स्वतःचं खातं ओपन केलं योगेश पाटीलने स्वतःच्या शेवटच्या चेंडूवर. एकूणच 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे ती 29 धावांची. 18 चेंडू 29 धावा. विकेट जर का मिळवला नाही तर मात्र कठीण होऊन बसेल ते शिवप्रेमी माफ करा अक्षय एंटरप्राइजेस खाण्याबेली संघासाठी. परंतु विकेट जर का आल्या नाही असाच खेळ जर का चालू राहिला तर कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. परंतु बघूयात क्रिकेट आहे कारण याच मैदानावर आपण बघितलं होतं 12 चेंडूंमागे 5 धाबा जमा करता आल्या नव्हत्या. 10 चेंडूंमागे 6 धाबा जमा करता आल्या नव्हत्या आणि 6 चेंडूंमध्ये 28 धाबा देखील जमा केल्या होत्या. म्हणजे एकूणच एक वेगळं क्रिकेट रंग बदलू क्रिकेट आपण पाहिलं होतं ते या मैदानावर. आणि अशा या मैदानावर आपण बघतोय काय घडेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज आहे ती 29 धाबांची. 18 चेंडू 29 धाबा. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पुजारी. जबरदस्त गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रसानी परिसरातील खाण्याबेली संघाचा हा खेळाडू आपण त्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं होतं वीर मराठा जोहे पेण या संघामध्ये शेवटचं षटक त्यानं फेकलं होतं आणि वीर मराठा जोहे पेण संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तो सूरज पुजारी आपण त्याला पाहू शकता ऑन स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक त्याच्या हातामध्ये देण्यात आलंय. किरण पवारच्या या संघामध्ये अगदी किरण पवारचं कौतुक करावं तेवढं कमी कारण त्यानं ओळखलं होतं किरण पवारनं आपल्या परिसरातील जितके चांगले गुणवान गोलंदाज होते मग अभिजित मोरे असेल सूरज पुजारी असेल सगळे फलंदाज चांगले या ठिकाणी त्याने उचलले होते. अगदी युवा खेळाडू त्याने उचलले होते आणि त्या युवा ताकदीवर किरण पवारनं रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावून दिलं. ते वीर मराठा जो आहे पेण संघाला तो सावळे संघाचा रसानीची मिसाल म्हणून ओळखलं जाणारा किरण पवार त्याचंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आपल्याला पाहायला मिळतंय सद्यस्थितीला सूरज पुजारी ज्यानं पहिला चेंडू फेकला निर्धाव. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 17 आणि गरज असेल ती 29 धाबांची. 17 चेंडू 29 धाबांची गरज. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपल्याला आपण म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फटका सजवता येत नसतो. तशाच पद्धतीने आपण बघतोय कडे स्टँडर्ड डिलिव्हरी ज्या पद्धतीने आपण मारतोय एखादा फटका तशाच पद्धतीनं जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो फटका सजवता आला नाही. चेंडू झाला बीट. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी आमचे सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील माळी त्यानंतर आपण त्यांच्या समवेत आपण बघू शकता अक्षय केदारी यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपल्या परिसरातील युवा उद्योजक बऱ्याचसाठी या ठिकाणी आपण बघतोय मग ते सावळे संघ सावळेतील कोणतीही टीम असू द्यात मग त्यांना गणवेश असेल. बोल लवकर. दिलीप ठाकूर
बॅटची कडा घेऊन की नाही पंच सांगतील काय डिसिजन असेल. सगळे क्षेत्ररक्षक येऊन अपील करतायत परंतु पंचांनी सांगितलंय हा चेंडू या ठिकाणी कदाचित बॉडीला लागून गेला असावा आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय निर्धावी चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक बंडाट खेळलं होतं परंतु जसा पास झाला तो तन्मय त्यानंतर मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय 5 चेंडू फेकलेत. चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक केलाय सूरज पुजारी. जसं नाव तसंच या ठिकाणी काम केलंय. आपण नेहमी म्हणतो ना की साखर गोड आहे ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे. तुमचं कितीही मोठं नाव असू द्या परंतु या ठिकाणी मैदानामध्ये जर का तुमचा खेळ चांगला नसेल तर तुमचं नाव मोठं होत नसतं. सूरज पुजारी त्याला का घेतलं होतं तेच किरण पवारनं त्याची गुणवत्ता का ओळखली होती त्याचं या ठिकाणी जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय. गुणवत्ता सिद्ध केली. कारण आपण नेहमी म्हणतो की आपण ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट खेळत असतो तर ना कोणत्या नावासाठी ना कोणत्या पैशासाठी सगळे खेळाडू खेळतात फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. आणि आज गावासाठी एक चांगला खेळ करणं सूरज पुजारीला या ठिकाणी बंधनकारक होतं आणि ते चांगलं खेळ त्याने दाखवलाय. मैदानामध्ये मेडल षटक फेकलं ते सूरज पुजारीनं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आमचे आप्पा सिंग यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते या ठिकाणी आपण बघतोय सूरज पुजारी याला एक चांगला खेळ तो सूरज पुजारीच्या माध्यमातून नक्कीच पाहिला असेल. आमचे जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच SR गरज साहेब यांच्या या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला आगमन पाहायला मिळेल. शुभागमन पाहायला मिळेल. मी विनंती करेन आपण गेट मोकळा ठेवायचा आहे. गेट जवळचा रस्ता. अक्षय पाटील नक्कीच अक्षय पाटील यांच्या वतीने आपण बघतोय आर्थिक सहाय्य आमच्या या स्पर्धेसाठी दिले त्यांनाही धन्यवाद. परंतु इथे मात्र प्रेशर रिलीज करणारा हा फटका सजवलाय तो फलंदाज आपण बघतोय योगेश पाटीलच्या बॅटमध्ये. चांगला प्रयत्न ऋषिकेश. हॅलो ऋषिकेश गोविंद माळी आपण प्लीज थांबायचं आहे कुठे जाऊ नका. आणि धीरज श्रीवास्तव आपल्यालाही विनंती असेल आपणही थांबायचं आहे प्लीज. यानंतर स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतोय आपण बघतोय या ठिकाणी ज्यांची प्रतीक्षा केली जात होती हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस पुत्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरी धाव कदाचित धोक्याची घंटा वाजेल की नाही परंतु सेफली मैदानामध्ये पोहोचलेत. आपण बघतोय क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. योगेश एक चांगला खेळ कमबॅक करून देतोय. आमचे जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय SR गरज साहेब यांच्या या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं मनापासून स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत आपण बघू शकता. आपण बघतोय या ठिकाणी जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय SR गरज साहेब यांच्या ठिकाणी आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळतंय. मंचावर आत्ताच उपस्थित आपल्याला बघितलं होतं आमच्या सावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील माळी. त्यानंतर आपल्या परिसरातील युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून बरंच या ठिकाणी मदत केली जाते सहकार्य केले जाते ते आमचे अक्षय केदारी त्यांच्या या ठिकाणी स्वागत. आणि आपण बघतोय SR गरज साहेब जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच त्यांचं मनापासून स्वागत. आमचे आयोजक या ठिकाणी आपण बघतोय त्यांना सन्मानपूर्वक या मंचावर आणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवर आपण त्यांना बघू शकता. आदरणीय SR गरज साहेब अगदी युवा नेतृत्व पाहायला मिळतंय ज्यांच्या माध्यमातून बरंच सामाजिक कार्य केलं जातं ते आमचे SR गरज साहेब. इथे मात्र आपण बघतोय रेफर केलं जातंय. तिसऱ्या पंचांची मागणी देवेश बघ जरा
आपण बघतोय आमच्या नितेशजी पाटील पिरकोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्यांचे स्वागत, त्यांच्या वतीनं बरेचसे सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सगळे सन्मान चिन्ह जे पाहतो आपण ते सन्मान चिन्ह ऑन फील्ड डिसिजन करणे या ठिकाणी आपण बघतोय प्लेयर्स मध्ये आला होता आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. ऑन फील्ड डिसिजन या ठिकाणी स्वीकारला जाईल. तर बघतोय धाबा झाल्यात तब्बल 23. अजूनही गरज आहे ती 19 धाबांची. 23 धाबा आतापर्यंत आपण बघतोय, 19 धाबांची गरज आहे. हा चेंडू मात्र जातोय, चूक केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडू जातोय त्या क्षेत्ररक्षकाला चकवत सीमा रेषा पार. थोडस प्रेशर रिलीज करणारा हा चौकार. सात चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल 15 धाबांची. 7 चेंडू 15 धाबांची गरज. मागच्या चेंडूवर केलेली चूक आणि त्यावर आलेला चौकार आणि त्या चौकाराच्याच फायद्यानं पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लगावायचा होता, परंतु इथे मात्र पाहायला मिळतोय हा सजवला या ठिकाणी फटका आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज असेल ती 15 धाबांची. सलग 3 वेळा हॅट्रिक आमचे सावळे गावाचे दिलीपजी म्हात्रे त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपण बघतोय एक उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ओळख सावळे गावामध्ये बऱ्याचदा आपण त्यांना निवेदन करताना आपल्याला बघतो. ते आमचे दिलीप म्हात्रे, त्यांचे मनापासून स्वागत. परंतु बघतोय विकेट हॅट्रिक मिळाली होती ती सूरज पुजारीनं पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं आणि माफ करा या ठिकाणी तन्मय पाटीलनं विकेट हॅट्रिक मिळवली होती पहिल्या सत्रामध्ये. आणि तशाच पद्धतीनं आपण बघतोय मंचावर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी हॅट्रिक या ठिकाणी आपण बघतोय सरपंच म्हणून ज्यांची ओळख लगातार तिसऱ्यांदा या ठिकाणी जासई ग्रामपंचायतीचं सरपंच पद या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर आपण बघतोय अगदी यशस्वीरित्या पेलताना पाहायला मिळालं. आधी सामाजिक कार्य आणि मग राजकारण असे या ठिकाणी या उक्तीप्रमाणे गेली आपण बघतोय. प्रत्येक वर्ष त्यांचे काम उंचावत गेले. अगदी कमी वयामध्ये सुरुवात केली होती सामाजिक कार्याला आणि त्यानंतर आपण बघतोय आज एक मोठं नाव पाहायला मिळतंय ते आमचे SR गरज साहेब ऑन या ठिकाणी आपण बघतोय व्यासपीठावर आपण त्यांना पाहू शकता. त्यांचं आपण बघतोय मनापासून स्वागत. परंतु इथे मात्र पाहायला मिळते 6 चेंडू 15 धाबांची गरज. चेंडूला उडवलं तर करा, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जात नाहीये. राकेश काने सेफ्टीचे ऑफिसर आहेत, परंतु या ठिकाणी धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण बघतोय मंचावर बरेचशी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळतात. आमचे SR गरज साहेब सरपंच आहेत, लगातार 3 वेळा सरपंच झाले ते जासई ग्रामपंचायतीचे. त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर आमचे श्याम ठाकूर, दिलीप ठाकूर, सागर राजपूत, सूरज ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय. आमचे बिंदास गरज जासईचे त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यानंतर जयदाजी पाटील माजी सरपंच आपण बघतोय ज्यांच्या वतीनं बरेचसे सहकार्य. त्यानंतर अक्षय केदारी, आमचे सुनील माळी माजी सरपंच सावळे ग्रामपंचायतीचे. सगळे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात. बरेचसे मान्यवर या ठिकाणी स्वागत करूयात. परंतु इथे मात्र पाहायला मिळतं हा चेंडू जातोय लॉंगर आणि लॉंगऑफच्या मधोमध. 6 चेंडू 15 धाबांची गरज, परंतु पहिल्या चेंडूवर आली विकेट आणि हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि गरज आहे ती 14 धाबांची. तर
4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती तब्बल 14 धावांची. 4 चेंडू 14 धावा. आता मात्र या ठिकाणी बघतोय आपण हा सामना. राकेश काने पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाते लॉंगरच्या रिजनमध्ये. पुन्हा एकदा चूक केली अनिरुद्ध. चेंडू जातोय चौकारासाठी. अनिरुद्धने केलेली चूक या ठिकाणी प्रेशर वाढवेल ते कान्याबेली संघाचं. जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय SR घरत साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. पुढचा सामना असेल पुढचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल श्रीराम सावळे आणि दुसऱ्या बाजूला जितवाई जिते. हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडू 14 धाबांची गरज होती परंतु दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण केला जातोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 2 आणि गरज असेल ती 8 धाबांची. 2 चेंडू 8 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पुढचा सामना असेल. एका बाजूला असेल श्रीराम सावळे दुसऱ्या बाजूला असेल जितवाई जिते संघ. 2 संघांमध्ये एक वेगळं घमासान पाहायला मिळेल परंतु सद्यस्थितीला एक जबरदस्त काटेबारी टक्कर पाहायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय अक्षय एंटरप्राइजेस कान्याबोली. दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतंय आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. कोणता संघ जिंकेल या सामन्यामध्ये? कारण म्हणतात ना की वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखव. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तू काय करतोस हे विचारतात. कारण आपण बघतो क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण बघितलं असेल घरी गेल्यानंतर तुम्हाला एकच प्रश्न असतो की सामना कसा झाला, कोणी जिंकला आणि कोणामुळे गेला. इथे मात्र आपण बघतोय ती चर्चा या ठिकाणी नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल परंतु शेवटचे चेंडू शिल्लक असेल 2 आणि गरज असेल ती 8 डावांची. 2 चेंडू 8 डावा. हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिरुद्धने या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. चेंडूला आतमध्ये लोटण्याचं काम केलंय आणि दाबा चेकअप साठी कसं काय चला तिसरे पंच या ठिकाणी बघायचे आहे. देवेश माळी. देवेश माळी तिसरे पंच विनंती असेल. हरीश माळी. आणि आतमध्ये आहे क्रिचच्या सेफ आहे. सेफ आहे या ठिकाणी आपण बघतोय अगदी चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आतमध्ये लोटण्याचं काम केलंय परंतु बघूयात आता मात्र 1 चेंडू 6 धावांची गरज. अगदी 1 चेंडू आणि 6 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं की 6 धावांची गरज बऱ्याचदा आठवण येते आणि आपण बघितलं असेल बांगलादेश विरुद्ध दिनेश कार्तिकनं लगावलेला तो षटकार तोही आज आठवणीत येतोय परंतु बऱ्याचदा आपण बघतो ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं एका चेंडूवर 6 धावा मारताना बरेचसे फलंदाज पाहायला मिळतात परंतु आज राकेश खाने काय करेल? हा चेंडू जातो निर्धाव आणि इथे मात्र अक्षय एंटरप्राइजेस कान्याबोली संघानं गारद केलं या स्पर्धेमधून. या ठिकाणी आपलं स्थान पुढच्या फेरीमध्ये पक्क केलं ते अक्षय एंटरप्राइजेस कान्याबोली संघानं. अभिनंदन कान्याबोली संघ. हार्डलक म्हणेन मी आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाचं. कुठे कमी पडलात कुठे चुकलात त्याचा विचार तुम्ही नक्कीच कराल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील.